नमस्कार माझ्या प्रिय भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज मी तुम्हाला असं एक रहस्य सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि मनात श्रद्धा अजून घट्ट होईल. कारण आज मी बोलणार आहे अशा एका अध्यायाबद्दल, जो रोज एकदा जरी मनापासून वाचला तरी माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो, असं हजारो भक्त आजही सांगतात. हा आहे श्री गुरुचरित्रातील तो पवित्र अध्याय, जो कामधेनूसारखा आहे. म्हणजे जशी कामधेनू आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते, तसाच हा अध्याय भक्तांच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतो, असं मानलं जातं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे हा अध्याय नेमका कसा वाचायचा, कोणत्या वेळी वाचायचा आणि कोणते नियम पाळायचे, जेणेकरून तुम्हालाही याचा पूर्ण लाभ मिळेल. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूची घंटी दाबा, जेणेकरून अशा भक्तीपर व्हिडिओंची रोज एक नवी पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आता मला सांगा, श्री गुरुचरित्र हा ग्रंथ किती पवित्र आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हा ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी रचला असून यात एकूण 53 अध्याय आणि जवळपास 7,500 ओव्या आहेत. आणि हा ग्रंथ आपल्याला सांगतो श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या दत्तावतारांची अद्भुत कथा. असं मानलं जातं की या ग्रंथाचं मनोभावे पारायण केलं की माणसाच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. धनधान्य मिळतं, संतती सुख मिळतं, आरोग्य लाभतं आणि ज्ञानाची प्राप्ती होते. पण मला माहीत आहे, आजच्या धावपळीच्या आयुष्यात पूर्ण सप्ताह पारायण करणं प्रत्येकालाच शक्य नसतं. म्हणूनच आपल्या श्री गुरूंनी भक्तांवर एवढी कृपा केली की त्यांनी सांगितलं, काही ठराविक अध्याय जरी रोज वाचले तरी तेवढंच पुण्य मिळतं. आणि त्यातला सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात जास्त भक्त वाचतात तो अध्याय म्हणजे अध्याय 14वा. चला तर मग, आता मी तुम्हाला सांगते या अध्यायातली ती हृदयस्पर्शी कथा. ऐका मन लावून. काशी क्षेत्रात सायनदेव नावाचा एक ब्राह्मण भक्त राहत होता. हा सायनदेव एका यवन बादशहाकडे मुनीम म्हणजे हिशोबनीस म्हणून काम करत असे. पण त्याचं खरं जगणं होतं श्री गुरूंच्या भक्तीत. तो रोज मनोभावे श्री गुरूंची पूजा करत असे. त्याच्या मनात एकच भाव होता, माझे श्री गुरुच माझे सर्वस्व आहे. आणि मग एके दिवशी अचानक त्याच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं. बादशहाच्या खजिन्यात काही घोटाळा झाला आणि संशयाची सुई थेट सायनदेवाकडे वळली. बादशहा प्रचंड संतापला. त्याने सायनदेवाला पकडून तुरुंगात टाकलं आणि त्याचा भयंकर छळ सुरू केला. कल्पना करा त्या क्षणाची, ज्या माणसाने आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा केली, त्याच्यावर आज जीव जाण्याची वेळ आली होती. चारही बाजूंनी अंधार होता, कुणीही मदतीला येत नव्हतं. अशा त्या भयाण क्षणी सायनदेवाने काय केलं माहीत आहे का? त्याने कुणाकडे तक्रार केली नाही, कुणाला दोष दिला नाही. त्याने फक्त डोळे मिटले आणि मनोमन आपल्या श्री गुरूंचा धावा सुरू केला. त्याने पूर्ण विश्वासाने आपला सगळा भार श्री गुरूंच्या चरणी सोडून दिला. आणि मंडळी, इथेच तो चमत्कार घडला. ज्या बादशहाचा राग शमण्याची शक्यताच नव्हती, त्याचं मन अचानक पालटलं. ज्या संकटातून सुटका अशक्य वाटत होती, त्यातून सायनदेवाची पूर्णपणे निर्दोष मुक्तता झाली. आणि इतकंच नाही, तर बादशहाने त्याला आधीपेक्षाही मोठा मान आणि उच्च पद बहाल केलं. विचार करा, जिथे मरणाची भीती होती तिथे सन्मान मिळाला. हा आहे श्री गुरूंच्या कृपेचा खरा प्रताप. आणि पुढे जेव्हा कृतज्ञतेने भरलेला सायनदेव श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक झाला, तेव्हा श्री गुरूंनी त्याला जवळ घेत आशीर्वाद दिला. ते म्हणाले, तू आणि तुझा संपूर्ण वंश माझा कायमचा भक्त राहील आणि माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. मंडळी, या कथेचा गाभा काय आहे हे समजून घ्या. जेव्हा एक भक्त आपलं सर्वस्व, आपली सगळी काळजी, आपलं संपूर्ण अस्तित्व श्री गुरुचरणी अर्पण करतो आणि निश्चिम श्रद्धेने शरण जातो, तेव्हा अशक्य वाटणारं संकट सुद्धा क्षणार्धात दूर होतं. म्हणूनच या अध्यायाला संकट हरण अध्याय असंही म्हटलं जातं. आता याच बरोबर अध्याय 18वा सुद्धा तितकाच पवित्र आणि महत्वाचा मानला जातो. ज्या भक्तांना पूर्ण सप्ताह पारायण करणं जमत नाही, त्यांच्यासाठी श्री गुरूंनी खूप सोपा मार्ग सांगितला. ते म्हणाले, शुचिरभूत होऊन मनोभावे रोज फक्त हा एकच अध्याय वाचला तरी पूर्ण पारायणा इतकंच पुण्य मिळतं. म्हणूनच अनेक भक्त अध्याय 14वा आणि 18वा हे दोन्ही एकत्र वाचतात. एक संकट निवारणासाठी आणि दुसरं समृद्धी व मनःशांतीसाठी. आता मला सांगा, रोज हा अध्याय मनापासून वाचला तर नेमकं काय होतं? हजारो भक्तांच्या अनुभवानुसार आणि आपल्या परंपरेनुसार असं सांगितलं जातं की मन अस्वस्थ असेल तर ते हळूहळू शांत होतं आणि आतून भीती कमी होते. आर्थिक विवंचना असेल, कर्जाचं ओझं असेल तर त्यात सकारात्मक बदल जाणवू लागतात.
घरातले वादविवाद, कौटुंबिक कलह हळूहळू शमतात. नोकरी किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होण्यास मदत होते. आरोग्याची चिंता असेल तर मनोबल वाढतं.